स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, माता रमाई, माता भीमाई, स्वातंत्र्य, समता, न्याय हक्कासाठी या लढ्यामध्ये अखंडितपणे साथ देणाऱ्या त्या तमाम राष्ट्रपुरुषांना आणि राष्ट्रमातांना मी विनम्र अभिवादन करते. सन्माननीय आदरणीय पवार सर यांच्या आशीर्वादाने आणि संचालिका सबुरीताई यांच्या सदिच्छेने आणि ऐकणाऱ्या तमाम प्रभावीशाली वक्त्या आणि श्रोत्या वर्गांना माझा सस्नेह जय जिजाऊ, जय शिवराय. पुण्यश्लोकी रणरागिनी तू जपला सवारचा शिवरायांचा, पुण्यश्लोकी रणरागिनी तू जपला सवारचा शिवरायांचा, रणांगणी उतरून दाखवलीस शत्रूस ताकद तुझ्या निश्चयाशी, न्यायदानाची पुरस्कर्ती तू, न्यायदानाची पुरस्कर्ती तू, राग तुला अन्यायाचा, अहिल्यादेवी तू, अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा. अशा या थोर योद्धा किंवा वीरांगना किंवा श्रेष्ठ कर्तबगार अहिल्यादेवींना त्यांच्या 300व्या जयंतीनिमित्त मी शीतलताई प्रथमतः विनम्र अभिवादन करते. सत्तेचा मंत्र आणि विकासाचे तंत्र हाती धरून प्रगती करणाऱ्या किंवा एक श्रेष्ठ राज्यकर्त्या किंवा एक थोर वीरांगना अशा अहिल्यादेवी होळकर यांना मला दीपस्तंभाच्या माध्यमातून अभ्यास करण्याची संधी मिळाली किंवा त्यांना जाणून घ्यायची संधी मिळाली. त्याबद्दल मी दीपस्तंभाचे किंवा खास करून आदरणीय पवार सरांची शतशः आभारी राहील मी सर. कारण तुमच्यामुळे मला बराचसा इतिहास कळला. मुळात आपल्याला इतिहास कळला नाही किंवा आपल्यापासून इतिहास लपवला गेला. मला कुठेतरी म्हणजे मी जेव्हा अभ्यास करायला लागले तेव्हा असं वाटलं की आपल्यापासून इतिहास लपवला जाते. मुळात आपण इतिहास शोधलाच नाही तेव्हा आपण इतिहासाकडे गेलोच नाही असं मला वाटतंय. कारण मला पण जसं जसं मी एक एक महामानव अभ्यास करायला लागले किंवा छत्रपती शिवरायांचा असेल, शंभूराजांचा असेल, महाराणी ताराबाई आहेत, यशोराणी आहेत, जिजाऊ माँसाहेब आहेत, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे जसं जसं एक एक पान पलटेन मी किंवा एक एक तसं तसं मला उलगडत चालले की म्हणजे आयुष्य किती सुंदर आहे. खरं तर या सगळ्यांनी एवढा खडतर प्रवास करून आपल्याला जो एक सुखी आयुष्य करून दिले, तर ते कुठंतरी आपण स्वतः इतिहासाचा अभ्यास न करता किंवा फक्त जयंती आली एक पुष्प त्यांच्या फोटोला अर्पण करून आपण ती जयंती साजरी करतो किंवा माहिती आहेत अहिल्याराणी माहिती आहेत, जिजाऊ माहिती आहेत, त्यांचा इतिहास कुठेतरी दडला गेला आहे असं म्हणण्यापेक्षा आपण तो इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. कारण वयाच्या या टप्प्यावरून आता अभ्यासाला लागलेत तर ते माझ्या मुलींसाठी कदाचित जास्त सोपं जाईल की त्यांना मला हे सांगायला बरं पडतं. कारण मी जेव्हा प्रॅक्टिस करते तेव्हा बरंचसं पाठांतर माझ्या मुलींचं झालेलं असतं. मग त्यांना कळतात की आपले पुरोगामी विचार करणारे किंवा आपले महामानव किंवा आपल्याला सुखकर आयुष्य करून देणारे कोण आहेत. असो तो विषय असू दे. पण सत्तेचा मंत्र आणि विकासाचं तंत्र अवगत करून राज्य करणाऱ्या अहिल्यामाईंचा इतिहास आपण आज पाहूया किंवा त्यांच्या जयंती निमित्त त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर अशा ह्या अहिल्यामाई ज्यांना दुःखानेही दुःखालाही स्वतःची कुठेतरी लाज वाटावी किंवा दुःखालाही दुःखाचं दुःख वाटावं की एवढं एखाद्याच्या वाट्याला दुःख येऊन किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात इतके निरंतर फक्त दुःखच येत राहणं आणि त्याच्यातून सक्षमपणे उभे राहून जनतेचं किंवा रयतेचं फक्त कल्याण आणि रयतेवर आईवत प्रेम करणं हे कोणाला जमलं तर हे अहिल्यामाईंना जमलं. आता प्रभू श्री रामचंद्रांनी ज्या अहिल्याचा उद्धार केला त्या अहिल्याचा उद्धार करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांना बराचसा काळ किंवा बराचसा वेळ लागला किंवा त्या अहिल्याला जे लांछन लागलं ते लांछन मिटवण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांचा सहारा घ्यावा लागला. पण ह्या अहिल्यामाई किंवा ह्या अहिल्यादेवी एक अशा आहेत की त्यांनी स्वतःचाच नव्हे तर अनेक स्त्रियांचा आणि अनेक लोकांचा उद्धार करणाऱ्या ह्या अहिल्यामाई. ह्या की म्हणजे जसं नाही का आपण ह्या अहिल्यामाई घडल्या तर ह्या अहिल्यामाई कुठे घडल्या तर ह्या अहिल्यामाई आपल्याला असं म्हणायला हरकत नाही
त्या मल्हारराव ज्या आहेत, मल्हाररावांच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात अहिल्यामाई घडल्या. आणि अहिल्यामाई घडण्यासाठी मानकोजी सारखे वडील आणि सुशीलाबाई सारख्या आई लाभणं फार महत्वाचं. कारण त्या मानकोजी हे त्यांचे वडील, जसं पित्याने त्या काळी की मुलांना फक्त मुलींना नाही का फार काही शिक्षण वगैरे नसावं, तर त्यावेळेला त्यांनी मुलीला शिक्षणाचं महत्व देऊन आपली जी भाषा आहे किंवा मोडलिपी आहे हे सुद्धा त्यांनी शिकवलं. आणि त्या अहिल्यामाईंनी की लगेच अक्षरांशी मैत्री करून ग्रंथाचं वाचन वगैरे सुरू ठेवलं. आणि तितकाच हात त्यांच्या आईचा म्हणजे सुशीलाबाईंचाही आहे. कारण मुलांवर जास्त प्रभाव आईचा आणि वडिलांचाच असतो. वडील जेव्हा बाहेर मुलखाच्या लढाईसाठी जातात त्यावेळेला आईवर संगोपनाची जबाबदारी असते. ती जबाबदारी चोख अगदी अहिल्यामाईंच्या आईने पार पाडली, हे आपल्याला विसरून चालणार नाही किंवा ते नजरेआड करून चालणार नाही. अशा ह्या अहिल्यामाईंना सर्वोपरी संस्कारांनी घडवलं सुशीलामाईंनी. धार्मिक असो किंवा मग आध्यात्मिक असो किंवा लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, जसं अहिल्यामाईंच्या वागण्यातच होतं. शालीनता, वागण्यातली शालीनता, बोलण्यातली मधुरता, चालण्यातली चपळता म्हणा किंवा समोरच्या माणसाशी आपण कसं बोलावं, हे सगळं जे दिलं हे अहिल्यामाईंच्या आईंनी दिलं त्यांना. तर हे सगळं त्यांच्या वागण्यात जे आलं अहिल्यामाईंच्या, ते त्यांच्या आईकडून त्यांना तो वारसा मिळाला. आता मल्हारराव त्यावेळेला मला वाटलं मला 1733 कुठेतरी इसवी सनला थोडंसं मागे पुढे होईल माझं. तर त्यावेळेला अखंड भारतामध्ये पेशवाईच्या काळात मल्हाररावांचा फार दबदबा होता. भरपूर म्हणजे जरब होती त्यांची वेगळी, की कुठलीही लढाई न हारता किंवा प्रत्येक राजकारणात किंवा राजकीय क्षेत्रात ते पारंगत होते आणि त्यांचा दबदबा भरपूर होता. पुण्याकडे ते जात असताना तर पुण्याकडे ते त्यांच्याबरोबर बाजीरावही होते असं वाचण्यात आलं आहे माझ्या आणि ऐकण्यातही आलं आहे की बाजीराव आणि मल्हारराव पुण्याकडे जात असताना राजकीय कामानिमित्त, तर त्यावेळेला त्यांना एका ठिकाणी विश्रांतीसाठी डेरा टाकावा लागला आणि ते गाव म्हणजे बीड परिसरातील चौंडी या ठिकाणी जेव्हा ते तिथे थांबले. आता अहिल्यामाईंची आणि मल्हाररावांची भेट याच्यामध्ये बऱ्याच आख्यायिका आहेत, पण त्यातून मला हे एक वाटतं की जेव्हा मल्हाररावांची अहिल्यामाईवर नजर पडते त्यावेळेला बाजीरावांना आणि मल्हाररावांना हे दोघेही तहानलेले होते. आणि या तहानलेल्या असताना त्यांना तेव्हा त्या अहिल्यामाई दिसल्या. त्यांनी अहिल्यामाईकडे पाण्याची हे केली. त्यावेळेला अहिल्यामाईंनी त्यांना जे दिलेलं उत्तर आहे, त्यांनी जेव्हा पाणी मागितलं तर ते उत्तर असं होतं की आमच्याकडे तहानलेल्यांना अगोदर 2 घास खाऊ घालण्याचे संस्कार आहेत किंवा तो आमचा धर्म आहे. हे उत्तर ऐकून बाजीराव आणि मल्हारराव हे दोघेही फार प्रभावित झाले होते. आणि त्यावेळीची म्हणजे अहिल्यामाईचा तो बोलण्याचा निर्भीडपणा किंवा सक्षमपणा किंवा नाही का असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला ओळखायचं असेल तर त्याची एक छोटीशी झलक ही कापी असते, ती झलक तिथं अहिल्यामाईंची मल्हाररावांना आणि बाजीरावांना दिसली. तर त्यावेळेला त्यांना ते अहिल्यामाईशी तिथं भेटल्या आणि त्यावेळेला मल्हाररावांना किंवा बाजीरावांना ते चमकलं किंवा लक्षात आलं की अशी सून ही आली पाहिजे मल्हाररावांच्या ह्याच्यामध्ये. किंवा मल्हाररावांनाही वाटलं की आपला जर एकुलता एक खंडेराव जे आहेत, जे अतिशय पराक्रमी योद्धा होते, अजिंक्य योद्धा होते तेही, तर अशा या खंडेरावासाठी जर ही अहिल्यामाई आपल्याकडे सून म्हणून लक्ष्मी स्वरूपात आपल्या घरी आली तर फार छान होईल. यासाठी ते मानकोजीरावांकडे गेले भेटीसाठी. तर त्यावेळेला मानकोजीरावांना जेव्हा मल्हारराव आपला परिचय करून देत होते तेव्हा मानकोजीराव स्वतः म्हणले की तुम्हाला कोण ओळखत नाही आणि तुमचा जो जरब आहे भारतावर किंवा पेशवाई बरोबर लढतीचा, त्याला असं कुणी अपरिचित नाही की तुम्हाला तुमचा वेगळा परिचय द्यावा लागेल. अशा बोलणीतून अहिल्यामाईचं आणि खंडेरावांचं लग्न झालं. अहिल्यामाई तो काळ बालविवाहाचा असल्यामुळे अहिल्यामाईंचं वय अवघं 8 वर्षाचं होतं आणि खंडेराव हे 12 वर्षाचे होते. त्या दरम्यान त्यांचा विवाह झाला. पुत्रवत किंवा मुलीवत जे प्रेम करणं काय असतं किंवा तुमची मुलगी ही आमची मुलगीच आहे, ती आम्ही सून म्हणून नेत नाहीत, हे मल्हाररावांनी त्यांच्या वागण्यातून किंवा त्यांच्या कारकिर्दीतून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आपण सगळेच परिचित आहोत त्याच्याबद्दल.
तर खंडेरावांचं आधी अहिल्यामाईंचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांचा संसारही छान फुलला. त्या अगदी मोजक्या कालावधीमध्ये किंवा लग्न झाल्यानंतर माईंनी त्यांच्या वागण्यातून आणि मल्हाररावांच्या छत्रछायेखाली आणि मानकोजीच्या छत्रछायेखाली राजकारणाचे धडेही घेतले. त्याचबरोबर शस्त्र या दोन्हीही विद्या अवगत केला. दानपट्टा असेल, तलवार असेल, घोडसवारी असेल किंवा राजकारणातील सगळे धडे असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, या सगळ्या अहिल्यामाई हळूहळू या गोष्टी शिकत होत्या. त्याचबरोबर पारंपरिक किंवा आपल्या कौटुंबिक आपल्या कुटुंबाबरोबरही त्यांची छान त्यांनी ओळख करून किंवा त्यांच्या वागण्यातून त्यांनी सगळ्यांना आपलंसं करून घेतलं होतं. हळूहळू त्या शिकत असतानाच पुढे त्यांना हळूहळू त्या शिकत होत्या. शिकत असताना त्यांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान देणारे म्हणजे मल्हारराव होते. बोला बोला, कंटिन्यू, नो प्रॉब्लेम, बोला. हळूहळू त्या प्रत्येक गोष्टीत पारंगत होत असताना, सॉरी सर, 1-2 मिनिट, सॉरी सर. त्या हळूहळू त्या राजकारणाचे धडे घेत असताना मल्हाररावांकडून ते सगळं चालू असताना कुंभेरी नावाचा किल्ला त्यांना तो जिंकायचा असतो. असा खंडेरावांनी चंग बांधलेला असतो की काहीही झालं तरी आपण हा कुंभेरीचा जो किल्ला आहे तो विजयश्री घेतल्याशिवाय वापस यायचंच नाही. त्याच्यामध्ये मल्हारराव ही असतात त्यांच्या बरोबर. एक नाही, 2 नाही, तर असे तब्बल 4 महिने ते युद्ध चालू असतं आणि समोरचा योद्धाही तितक्याच ताकदीचा होता. तो कुंभेरी किल्ला लढवण्यासाठी तो किल्ला समोरचा युद्ध जो होता तो सूरजमल जाट या नावाचा होता. त्याची ताकद फार होती आणि त्या ताकदीच्या योद्धाबरोबर हे खंडेराव अतिशय चुरशीने लढत होते. 4 महिने ते लढत असताना अचानक एक दिवस एका बुरुजावरून एक गोळी येते किंवा एक तोफेचा गोळा येतो आणि तो खंडेरावांना जमीनदोस्त करतो किंवा खंडेराव तिथे त्यांची प्राणज्योत मालवते. होळकर घराण्यावर अतिशय म्हणजे दुःखाची शोककळा पसरते आणि हे जेव्हा अहिल्यामाईंना कळतं त्यावेळेला अहिल्यामाई ही दुःखामध्ये कोसळून जातात किंवा त्यांना जे दुःख होतं अपार की आता आयुष्याचा जोडीदारच जर गेला असेल तर मी तरी राहून काय करणार. याच्यातून आपल्याला हे लक्षात येतं की त्या खंडेरावांवर किती प्रेम करत होते किंवा खंडेराव त्यांना किती आदरयुक्त त्यांना वागणूक देत होते. तर त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. तर त्यावेळेला असं असतं नाही का की आपलं दुःख, खरं तर आपल्या मुलाचा आपण मृत्यू पाहणं हे किती दुःख असतं किंवा त्याच्या काय वेदना असतात ही ज्याच्यावर वेळ येते त्याला कळतं. पण आपला मुलगा गेलाय हे दुःख बाजूला सारून त्या दुःखाच्या याच्यामध्ये बुडालेले असताना मल्हाररावांना जेव्हा हे कळतं की आपली सून सती चालली आहे, मुलाबरोबर तीही आपलं आयुष्य संपू पाहते आहे किंवा रूढी परंपरा पुढे नेऊ पाहत आहे, तर सुनेला फक्त मुलगी म्हणून वागणूक देतो किंवा तुमची मुलगी आमची सून झाली असं समजू नका किंवा आम्ही तिला मुलीप्रमाणेच वागू, हे जे आता प्रचलित असे वाक्य चाललेले आहेत, पण ते मुलीप्रमाणे वागवणं आणि मुलीसारखं वागवणं किंवा नव्हे आपल्या मुलासारखेच अधिकार मुलीला देणं, या पुढच्या विचारांचे किंवा दूरदृष्टी विचारांचे किंवा त्या पद्धतीचे वागणूक देण्याची ही जी मानसिकता आहे किंवा ही वैचारिक पातळी आहे की आपल्या पूर्वजांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे किंवा मल्हाररावांनी दाखवून दिले आहे. आपल्या मुलींचा लाड करणं वेगळी गोष्ट असते. आपल्या मुलींना स्वप्न दाखवणे किंवा तिचे स्वप्न पूर्णत्वाला नेणे हे प्रत्येक पित्याचं काम असतं. पण दुसऱ्याची मुलगी सून म्हणून आणणे आणि तिलाही राज्यकर्ती बनवणे, रणांगणात पारंगत बनवणे, घोडस्वारी शिकवणे, तलवारबाजी शिकवणं, हे खरं म्हणजे फार कमी किंवा हे सर्वसाधारण लोकांचं काम नाही. हे असामान्य लोक आहेत किंवा नाही का, असं बऱ्याच वेळेला असतं की म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायला गेलं की आपलं म्हणजे बाबू, लोकांचं म्हणजे कार्ट, किंवा माझी मुलगी ही माझी मुलगी असते, मुलीची बरोबरी सुनेनी करू नये.
त्यांनी मल्हाररावांनी अहिल्यामाईंना फक्त सून म्हणूनच नाही किंवा मुलगी म्हणूनच वागवलं नाही, तर मुलासारखी वागणूक दिलेली आहे. हे सगळं करायला फार मोठं मन लागतं आणि ते मल्हाररावांकडे आहे. खरं तर मल्हारराव एक अभ्यासायला म्हणलं तर फार वेगळं आणि बलाढ्य व्यक्तिमत्व आहे. कारण सुनेला त्यांनी एक राज्यकर्ती बनवलं, राज्यकर्तीच नाही तर सगळे व्यवस्थित प्रकारचे त्यांनी धडे दिलेले आहेत. तर आपलं दुःख बाजूला ठेवून अहिल्यामाईंना त्यांच्या विचारापासून परावृत्त करणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण अहिल्यामाई ही दुःखात आहेत, मल्हारराव ही दुःखात आहेत, गौतमीबाई ज्या अहिल्यामाईच्या सासूबाई आहेत त्याही दुःखात आहेत. हे सगळे दुःखात असताना प्रत्येकाच्या दुःखाचं सांत्वन करून, विशेषतः आपल्या सुनबाईचं सांत्वन करणे आणि सुनबाईला सांगणे किंवा सुनबाई तू अहिल्यामाईंना सांगणे की तू सती जाऊ नकोस, तू जर सती गेले तर आम्ही काय करावं, आणि तुझ्यामध्ये मी माझा मुलगा पाहतो, तुझ्यामध्ये मी माझ्या खंडेरावांना पाहणार आहे, आणि तुला मला उद्याची राज्यकर्ती बघायचं आहे, पाहायचं आहे, तुझ्यावर मला ह्या राज्याचा कारभार सोपवायचा आहे, तू जर गेलीस तर आम्ही कुणाकडे पाहून जगायचं. म्हणजे आपल्या मुलाची प्रतिमा आपल्या सुनेमध्ये बघणारा जगाच्या पाठीवर कदाचित एकमेव सासरा असावा तो, किंवा शिवरायांच्या विचारावर चालणारे हे मल्हारराव, किंवा शंभूराजांच्या विचारावर चालणारे हे मल्हारराव. कारण स्त्रियांना स्त्री समजणं किंवा त्यांना समानतेचा दर्जा देणं नव्हे, आपल्या मुलाप्रमाणे राज्यकर्ती बनवणं हे जर कुणी केलं आहे तर हे मल्हाररावांनी केलं आहे. अहिल्यामाईंना त्या दुःखातून बाजूला काढून त्यांना राजकारणाचे धडे देऊन मल्हाररावांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले किंवा त्यांची मानसिकता बदलली. इथे आपल्याला त्यांना दिसतं की त्यांनी सती प्रथा ही एक प्रकारे बंद केलेली आहे. हळूहळू माई त्या दुःखातून बाहेर येत होत्या, राज्य करत होत्या, राज्याची देवाणघेवाण व्यवस्थित चालू होते, पत्रव्यवहार, न्यायनिवाडा करणे, शेतकऱ्यांना मदत करणे किंवा विधवांचं हे करणं किंवा प्रत्येक राज्यातून सगळीकडे राजातून सगळ्या जनतेवर लक्ष ठेवणं, हे सगळं अहिल्यामाई व्यवस्थित करत चालूच होतं त्यांचं काम. एक दिवस एका सेवालाल कोतवाल या व्यापाऱ्याने, या शेठजीने, सेवालाल कोतवाल जो होता हा तो शेठजी होता आणि त्यांनी एका व्यापाऱ्याचं दुकान